उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना फोन केला होता। त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोनकडे शिष्टाचार म्हणून पाहतो असं म्हटलंय। तसेच भाजपला आमच्याकडे मत मागण्याचा काय अधिकार असा सवालही खासदार संजय राऊतांनी उपस्थित केलाय। तर फडणवीसांचा एनडीएला फोन आला असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलेलं आहे। भाजपला आमच्याकडे मत मागण्याचा काय अधिकार असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। फडणवीसांचा एनडीएला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना फोन आला। भाजपला आमच्याकडे मत मागण्याचा काय अधिकार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यासाठी हा फोन आल्याचं खासदार संजय राऊत म्हणाले। फडणवीसांच्या फोनकडे मी शिष्टाचार म्हणून पाहतो असं देखील राऊत म्हणाले। सम्माननीय श्री उद्धव ठाकरे जी और सम्माननीय श्री शरद पवार जी को फ़ोन किया था और मैंने उनसे निवेदन किया था कि महाराष्ट्र के राज्यपाल जो मुंबई के वोटर हैं उनको उपराष्ट्रपति पद का उम्मीदवार तैयार किया गया है या उनको बनाया गया है। उपराष्ट्रपति पद का जो चुनाव होता है ये एक प्रकार से नॉन पार्टीसन माना जाता है, क्योंकि इस चुनाव में कोई व्हीप नहीं होता। इसलिए मैंने उनसे निवेदन किया कि चूंकि आप महाराष्ट्र की अस्मिता को मानने वाले लोग हैं तो आपने भी महाराष्ट्र का एक वोटर ये देश का उपराष्ट्रपति बन रहा है, इसलिए आप उन्हें समर्थन दीजिए। इस प्रकार का मैंने उनसे निवेदन किया था। मुझे उद्धव जी ने कहा कि हम सबसे चर्चा करके फिर निर्णय करेंगे, और शरद पवार जी ने कहा कि चूंकि सारा अपोजिशन साथ में आकर एक कैंडिडेट खड़ा कर रहा है तो हमको उनके साथ जाना पड़ेगा। अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। शिष्टाचार मला आश्चर्य वाटतं, जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतलेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय। आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता, तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। का मतं मागताय तुम्ही, आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है, और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए, वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।